आपण पाहताय आसरा मीडिया, वाचाल तर वाचाल। वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड तालुक्यातील सर्वात मोठ्या पतसंस्थेचा 48 लाखांचा घोटाळा उघडकीस येताच संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली आहे। एकेकाळी पैशांचा पाऊस पाडून निवडणुका जिंकणारी मॅडम म्हणून चर्चेत असलेल्या प्रशिक सहकारी पतसंस्थेच्या व्यवस्थापक आशा राऊत अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडल्या। शुक्रवार 19 सप्टेंबर रोजी कारंजा न्यायालयात दिवसभर चाललेल्या सुनावणीनंतर राऊत यांना पश्चिम बंगाल पोलिसांनी अटक केली। न्यायालयाने त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील चौकशीसाठी त्यांना बंगालला रवाना करण्यात आलं आहे। चौकशीत आणखी मोठे मासे अडकण्याची आणि अजून गडद आर्थिक घोटाळे उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। मागील महिन्यात झालेल्या पतसंस्थेच्या निवडणुकीत राऊत यांनी 70 ते 80 लाख रुपयांचा खर्च केल्याची चर्चा शहरभर रंगली होती। सभासदांना प्रचंड प्रलोभन देत प्रत्येकी 5,000 रुपये वाटण्यात आले असा आरोप आहे। पैशाच्या या पावसात विरोधी पॅनल दणक्यात पराभूत झाले। मॅडमच्या नावाची चर्चा तेव्हापासून सर्व दूर होती, मात्र हा पैसा कुठून आला आणि कसा वापरला गेला यावर कुणीही प्रश्न उपस्थित केला नव्हता। यामधील दुसरा भाग पाहण्यासाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।